प्रथम पूजेचा मान हा गणपती बाप्पांना आहे. सगळ्या देवांनी मिळून तो दिलाय. बांधवांनो, कुठलंही आपण शुभ काम ज्या वेळेला करतो त्यावेळेला प्रथम गणपतीचं नामस्मरण केलं जातं. जर आपण मनापासून नामस्मरण केलं ना, कुठलंच विघ्न येणार नाही आपल्या कार्यामध्ये. म्हणून तर त्यांना विघ्नहर्ता सुद्धा म्हटलं जातं. अष्टविनायकापैकी मोरगावच्या गणपतीचा पहिला मान आहे, पहिला गणपती येतो. आपण जर अष्टविनायक यात्रा करत असताल तर मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय अष्टविनायक यात्राच पुरी होत नाही. एवढं महत्त्व मोरगावच्या गणपतीला आहे. तर बांधवांनो, मोरगावच्या गणपतीला मयूरेश्वर म्हटलं जातं, मोरेश्वर म्हटलं जातं. परंतु का म्हटलं जातं बरं, याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. त्याच्या आधी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक येणारा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल. बांधवांनो, हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. गणपती बाप्पाचा व्हिडिओ आहे, तर त्याची कहाणी आपण पाहूया. गणकी नगरीचा राजा चक्रपाणी आणि याचा मुलगा सिंधू होता. या सिंधूनी सूर्याची उपासना केली, घनघोर अशी उपासना केली, कठोर उपासना केली सूर्याची. त्यानं अमरत्वाचा वर प्राप्त केला. अमरत्वाचा वर प्राप्त केल्यानंतर हा राक्षस सिंधू महाभयंकर झाला, गर्व झाला त्याला. आणि गर्व झाल्यानंतर त्यांनी साधू ऋषी मुनी यांना त्रास द्यायला चालू केलं. एवढ्यावरच नाही थांबला, तर त्यांनी स्वर्गावरती आक्रमण केलं. इंद्रदेवाचं आणि त्याचं घनघोर युद्ध झालं आणि त्याने इंद्रदेवाचा पराभव केला. इंद्रदेवाचा पराभव केल्यानंतर एवढ्यावरच थांबला नाही हा राक्षस, तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी त्याला आव्हान केलं युद्धास. आणि भगवान श्रीकृष्ण आणि ह्या सिंधू यांच्यात घनघोर युद्ध झालं. परंतु ह्याला अमरत्वाचं वरदान होतं, म्हणून भगवान विष्णू सुद्धा याला मारू शकले नाहीत. त्यांना हार पत्करावं लागले ह्या राक्षसाच्या पुढं. नंतर त्याचा गर्व हा वाढत गेला आणि पुढं त्याने सत्यलोक कैलास यावर आक्रमण केलं. आणि आक्रमण करून सगळ्या देवांना त्यांनी बघा कैदी बनवलं आणि गणकी नगरीत आणलं आणि कारागृहात टाकलं. सगळे देव चिंताग्रस्त झाले. म्हणजे आता काय करायचं, म्हणून सगळ्या देवांनी गणपतीची आराधना केली. आणि त्यावेळेला गणपती बाप्पा त्या ठिकाणी आले आणि गणपती बाप्पाने सांगितलं, काही काळजी करू नका, मी त्या राक्षसाला मारतो, असं वचन दिलं गणपती बाप्पाने बघा. आणि त्यावेळेला तिथून गणपती बाप्पा मोरावर बसून आले. आणि मोरावर बसून आल्यानंतर घनघोर युद्ध झालं. आणि ती जागा बघा मोरगावची. युद्ध झाल्यानंतर गणपती बाप्पाने त्याला मारलं, त्या राक्षसाला, आणि त्याचे 3 तुकडे केले आणि 3 देशियाला फेकले. आणि जो त्याचा मस्तकाचा भाग ज्या ठिकाणी पडला ना, ती बघा मोरगावची जागा, म्हणून मोरगाव म्हटलं जातं. बांधवांनो, आजही त्या ठिकाणी आपण गेलात त्या ठिकाणी मोर भरपूर आहेत. आणि अजून जर सांगायचं म्हटलं, ह्या ज्या गणपतीची स्थापना आहे, या अखंड सृष्टीचा परमात्मा भगवान विष्णूंनी स्थापना केली बघा. आणि ती कुणाच्या हातून, तर पांडवांच्या हातून ही स्थापना झालेली. हजारो वर्षाचा इतिहास आहे या गणपती बाप्पाला. आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर जे मंदिराचं कोरीव काम आहे, अतिशय सुंदर देखणं असं कोरीव काम आहे. बघता क्षणी मन भारावून जातं, मन प्रसन्न होतं, आपलं डोळ्याचं पारणं फिटल्यासारखं होतं, असं या मंदिराचं कोरीव काम आहे. आणि मूर्तीचं तर काय सांगता, आपण आत गेल्यानंतर ज्या वेळेला ती गणपतीची मूर्ती आपण पाहताल त्यावेळेला अगदी मन प्रसन्न होईल. अशी सुंदर देखणी मूर्ती गणपती बाप्पाची मोरगावच्या. डोळ्यात हिरे, बेंबीत हिरे आहेत, सुंदर असे हिरे. त्या ठिकाणी अजून एक सांगायचं आपल्याला म्हटलं तर, जो नंदी आहे ना, नंदी बघा, शंकराच्या मंदिराच्या बाहेर नंदी असतो, परंतु या गणपती बाप्पाच्या मंदिराच्या बाहेर नंदी आहे. त्याची सुद्धा कहाणी अशी सांगितली जाते की त्या ठिकाणी नंदी एका रथातून चालवला होता एका मंदिरामध्ये. आणि गणपती बाप्पाच्या मंदिराच्या जवळ आल्यानंतर त्या रथाचं चाक मोडलं. चाक मोडल्यानंतर तो मंदिर त्याच ठिकाणी गणपती बाप्पाच्या मंदिराच्या पुढे बसवण्यात आलेला आहे. असं सुंदर हे मंदिर आहे गणपती बाप्पाचं. आणि त्या ठिकाणचा जो पूजा आहे, पूजा ही मोऱ्या नावाच्या गोसाव्याने त्याचा वसा घेतला होता. या मंदिराच्या गणपती बाप्पाची पूजा करायची. अखंड वसा मोऱ्या गोसाव्याने घेतलाय. बांधवांनो, अजून जर सांगायचं म्हटलं तर गणपती बाप्पा हे असं दैवत आहे आपलं, की आपण कुठलंही काम करायचं असेल तर गणपती बाप्पाचं नामस्मरण जर आपण केलं तर आपलं काम हे पुरंच होतं. बांधवांनो, हे जे मंदिर आहे पुणे जिल्ह्यामध्ये, म्हणजेच अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराया, तिथून फक्त 17 किलोमीटर अंतर आहे, 16-17.
म्हणून आपण जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घ्या आणि जावा पुढे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. बांधवांनो, ही गणपती बाप्पाची जर माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा ना, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. गणपती बाप्पाचा पुण्य आपल्याला प्राप्त होईल. आणि आम्हाला कमेंट द्यायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया अशी आम्हाला आपण कमेंट द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.